देशातील शिक्षण व्यवस्थेला आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याला सुरुंग लावणाऱ्या पेपरफुटी प्रकरणावरून पेटलेल्या असंतोषाचा वणवा अखेर एका मोठ्या राजकीय घडामोडीला कारणीभूत ठरला आहे। दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतर मैदानावरून सुरू झालेल्या तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनासमोर केंद्र सरकारला अखेर नमते घ्यावे लागले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। नमस्कार, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। काही महिन्यापूर्वी झालेल्या नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता। उपरोधात्मक आणि सत्याग्रहाच्या अनोख्या मार्गाने कॉकरोच जनता पार्टी या युवा चळवळीने दिल्लीतील जंतर मंतर ठिय्या आंदोलन सुरू केले होते। सुरुवातीच्या या आंदोलनाला किरकोळ मानले गेले, परंतु प्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांनी या आंदोलनात पाठिंबा देत उपोषण सुरू केल्यानंतर या लढ्याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले होते। दिल्लीतील आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जनंतर विद्यार्थ्यांचा राग अनावर झाला। संसद चलो या हाकेनंतर हे आंदोलन केवळ दिल्ली पुरते मर्यादित न राहता महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल यांसारख्या अनेक राज्यात पसरले। मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरात विद्यार्थ्यांनी रस्त्यावरती उतरून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा पद्धतीत पारदर्शकतेची जोरदार मागणी धरून लावली होती। गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष, सामाजिक संघटना आणि लाखो तरुणांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती। आंदोलनाची तीव्रता आणि वाढता जनक्षोभ लक्षात घेत केंद्र सरकारने 24 तासाची वेळ मागितली होती। अखेर विद्यार्थ्यांच्या युनियनशी झालेल्या चर्चेनंतर वाढत्या दबावामुळे धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा भारतातील विद्यार्थी चळवळीचा आणि लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाचा एक मोठा विजय मानला जाते। आता संपूर्ण देशाचे लक्ष नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुनर्रचनेकडे आणि आगामी काळात होणाऱ्या परीक्षा पद्धतीकडे किती पद्धतीने सुधारणा केली जाईल याकडे लागलेला आहे। आणि अशाच ताज्या अपडेट पाहण्यासाठी रायगड टुडे न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।